ओम स्पाइन केअर क्लिनिकद्वारे सध्या ते योगा, स्पाइन अलाइनमेंट, कपिंग थेरपी, पंचकर्म, ॲक्युप्रेशर, मसाज थेरपी, मायग्रेन, सर्वायकल, फ्रोझन शोल्डर, टाचदुखी, शोल्डर दुखी, कंबर दुखी, गुडघे दुखी, मान दुखी, कोलॅसिस, दबले नस, सायटिका इत्यादी अनेक प्रकारच्या आजारावर ते विना औषध गोळी घेतल्याशिवाय, म्हणजे औषध गोळी घ्यायचं नाही. आता आपण डॉक्टरला घेतलं की गोळी घेतल्याशिवाय आपल्याला बरं वाटत नाही, पण हे असे डॉक्टर आहेत की विना औषध एकही गोळी खायची नाही आणि उपचार असे अर्जुन गवळी सर पेशंटना बरे करतात. आज घरी भरपूर काही असून, औषध गोळ्या असून, अन्न असून, सगळं असून माणसाकडे स्वतःच्या शरीराकडे वेळ देण्यासाठी वेळ खूप कमी पडत आहे. त्यासाठी लोकांना खूप आजार होत आहे आणि बरेचसे पहिले जे आपण अन्न सात्विक खात होतो, आज अन्न सात्विक राहिलेलं नाही आहे, केमिकलयुक्त अन्न झालेलं आहे आणि भागदौडचं जीवन झालेलं आहे. त्यामुळे बरेचसे आजार आपल्याला होत आहे आणि बरेचसा पैसा खर्च करून पण आपल्याला तेवढं मानव तसं समाधान मिळत नाही. त्यांचा मनक्याचं कणा ताट आहे, त्यांचं शरीर सुदृढ आणि सुदृढ दिसत आहे. तुम्ही सध्या बघितलं असेल का, सर्वसाधारण माणसाला एक 500 ते 1000 रुपयाचा सदरा जर घातला, जे निरोगी माणूस आहे त्याचा उभार कसा वेगळा दिसतो. आणि जे बेड रिटर्न पडलेला माणूस आहे, बेडवर पडलेला असेल, त्याला कुठल्याही कंपनीचा किंवा कुठल्याही ब्रँडेड वस्तू कपडे घातलेला असेल तर तो शोभून दिसणार नाही. रिलॅक्स वाटलं. ब्लड सर्क्युलेशन असं झाल्यासारखं वाटायलं. सगळं आखडून गेलं होतं माझं, पाय वगैरे, हात, कंबर, पण आता छान रिलॅक्स वाटलं. थँक्यू. सुंदर वाटलं सरांचा ट्रीटमेंट. मला माझ्या बोटाला सुद्धा लागलेलं 2 मिनिटातच माझं बोट एकदम सरळ वाटतंय, रिलॅक्स वाटलं. आणि त्यांच्या हाताने असं आम्हाला वाटलं की बॉडीमधलं खूप पेनच निघून गेल्याचं वाटतं. औषध नाही, गोळ्या नाही, काहीच न घेता 2 मिनिटात सगळं रिलॅक्स झालेलं आहे. मला तर अतिशय सुंदर वाटलं, खूप छान वाटलं, आनंदी आहे.
माझं नाव सोमशेखर स्वामी. मी आज आमच्या शाळेच्या राजपंचायतीच्या अध्यक्षांचं वाढदिवस असल्याने आपल्या शाळेत आज आरोग्य शिबिर ठेवण्यात आलं होतं. आणि मला बरेच दिवस त्या कॉलर बोन होतं, त्याला कॉलर बोनला क्रॅक झालं होतं. की 10 वर्ष झालं, 10 वर्ष त्रास होता मला तो. एवढं त्रास होतं की डोळ्यात पाणी राग येत होतं आणि डोळ्यात पाणी येत होतं, सहन करावं. मग आज मी ट्रीटमेंट घेतलं सरांचं, डॉक्टर अर्जुन गवळी सरांचं मी ट्रीटमेंट घेतलो. आज मला एका पहिल्या उपचारामध्ये फरक पडला आहे. निश्चित मला सांगतो की मी तुमच्या क्लिनिकला येऊन विचारला तुम्ही जे सांगाल तसं ट्रीटमेंट घेतो आणि तुम्ही सर्वांनी नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा. खरोखर मी फार मला आनंद झालेला आहे, मला हलकं असं वाटत आहे. छान आहे, उपचारही छान आहे. मणक्याचा त्रास होतो, आता पूर्णपणे रिलीफ वाटतोय मला हा उपचार घेतल्यानंतर. बरं वाटलं, छान वाटलं. तसं तुम्हाला सर्वायकलचा जास्त त्रास आहे, सर्वाइकलचा त्रास होता. आता थोडा पेन रिलीफ झाल्यासारखं वाटतं. एक 2-3 ट्रीटमेंट घेतलं तर कमी होऊन जाईल. तुम्हाला औषध गोळ्या घ्यायची काय गरज आहे. खुश आहे या ट्रीटमेंट. मुलासाठी सौरभ वसंत सपकाळे यासाठी मी सरांकडे घेतलं. माझ्या मुलांची डिस्क सरकली होती, तो भोपाळा शिकवत होता. मला त्याला पाठवायचं डेअरिंग होतं, पण सरांकडे गेल्यानंतर सरांनी त्याला 3 दिवसाची ट्रीटमेंट दिल्यानंतर डिस्क बसवली. त्यानंतर मला मी सहज म्हटलं सरांना मला पण मणक्याचा त्रास आहे. पण सरांकडे मी 1-2 महिने झाले, मे महिन्यामध्ये ट्रीटमेंट घेतल्यानंतर मला फार बरं वाटलं. मग आदरणीय सन्मान्य हिरेमठ सरांना सरांनीच मला विचारलं तब्येत बरी आहे का. मी सरांना सहज सांगितलं की आता मणक्याचा त्रास पूर्ण झाला आहे, कुठे घेतलं ट्रीटमेंट. अशा गप्पामध्ये सरांनी सांगितलं मी की आदरणीय सन्माननीय डॉक्टर अर्जुन गवळी सरांकडे मी ट्रीटमेंट घेतले. सरांनी त्यांचं आपल्याला शिबिर लावायचं तर मोफत सर 25 जणांचं शिबिर देतो म्हणाले. पण माननीय महादेवअण्णा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपल्या शाळेत मणक्याच्या विकारावर मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरासाठी डॉक्टर अर्जुन गवळी सर उपस्थित आहेत आणि या उपचार सध्या चालू आहेत आणि काही जणांवर इथे उपचार सुद्धा केलेले आहेत, तर ते आपल्या बरोबर सांगतील. पंचप्पा मेंढसे सर, मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं येथे सकाळी मला बोलवण्यात आलेलं होतं. मी या मणक्याच्या विकारावरती आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे असं समजल्यानंतर मी येथे उपस्थित राहिलो आणि उद्घाटनाच्या नंतर माझ्याही मनामध्ये एक पाल चुकली की आपणही आपल्या शरीरामध्ये होत असलेल्या वेदना डॉक्टरांना सांगू आणि त्याच्यावर काही उपचार करता येईल का याच्या संबंधामध्ये माहिती घ्यावं म्हणून मी डॉक्टरांशी चर्चा केली. डॉक्टर म्हणाले तुम्हीही उपचार घेऊ शकता. परंतु आजच्या या क्षणी मीही त्याचा लाभ घेतला. मी एक लाभार्थी म्हणून त्याचा लाभ पुरेपूर घेतला आणि माझ्या कमरेमध्ये जे पेन्स होते ना ते गायब झाले. ती झालेली आहे की विना गोळ्या, विना काही ऑपरेशन, विना कुठल्या प्रकारचा त्रास न देता अशा प्रकारच्या उपचारानं जर असे आजार बरे होत असतील तर निश्चितपणानं डॉक्टरांचं कौतुक करणं हे माझं पहिलं आद्य कर्तव्य आहे. म्हणून डॉक्टर अर्जुन गवळी यांचं मी सर्वप्रथम या ठिकाणी मोफत उपचार करून लोकांच्या मध्ये जागृती निर्माण करण्याचं जे काम डॉक्टरांनी केलेलं आहे हे स्तुत्य आहे आणि अशा या स्पर्धेच्या युगामध्ये असं करणं हे फार जिकरीचं काम आहे. तरीसुद्धा डॉक्टर हे करतायत, त्यामुळे त्यांचं अभिनंदन मी व्यक्तिशः अभिनंदन करतो आणि संस्थेच्या वतीनेही मुख्याध्यापक या ठिकाणी आहेत, त्यांनी मला बोलावलं आणि उपचाराला प्रवृत्त केलं, त्यांचेही मी आभार मानतो. खूप चांगल्या पद्धतीने आज या ठिकाणी शिबिर घेतलेलं आहे. या मणक्याचे विकार आज जर आपण विचार केला तर 5 जणांमागं माझ्या माहितीप्रमाणे एकाला तर हा मणक्याचा विकार झालेला आढळेल आपल्याला. आणि कुणाला मानदुखीचा त्रास आहे, कुणाला पाठीदुखीचा त्रास आहे, कुणाला कंबरदुखीचा त्रास आहे, कुणाला गुडघेदुखीचा त्रास आहे. म्हणजे हे त्रासासाठी सगळेजण म्हणजे त्रासलेले आहेत. त्यामध्ये कुठलीही चिरफाड नाही, कुठलंही ऑपरेशन नाही, कुठल्याही औषधोपचाराची गरज नाही. जे कायरोप्रॅक्टिस म्हणजे त्यांच्या जे हातामध्ये जादू आहे त्या हातूच्या जादूनुसार ते प्रत्येक पेशंटला रुग्णाला बरे करत आहेत. आज या ठिकाणी राजवर्धन विद्यालयाच्या आयोजित केलेल्या शिबिरासाठी आमचे सर्व पालक या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित होते, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. या सगळ्यांना या ठिकाणी डॉक्टर अर्जुन गवळी आणि त्यांच्या टीमने उपचार केले. आज बऱ्याच जणांना विचारलं तुम्हाला कसं वाटलं, तर प्रत्येकाने सांगितलं की आम्हाला खूप समाधान वाटलं, हलकं वाटलं. आज मी देखील एक मुख्याध्यापक म्हणून अनेक वेळा बैठक काम आहे, अनेक वर्षापासून पाठदुखीचा त्रास, मानदुखीचा त्रास होता. स्वतः डॉक्टर अर्जुन गवळी यांनी उपचार केले. आज मला स्वतःला हलकं वाटतंय. म्हणजे एवढ्या 10 मिनिटाच्या उपचारावर जर आपल्याला एवढा फरक पडत असेल तर आपण त्यांचं जे काही ट्रीटमेंट आहे ते 5 दिवसाचा जे काय त्यांचा कोर्स आहे तो जर पूर्ण आपण केला तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होईल आणि पूर्ण आपण आजारापासून, पूर्ण त्रासापासून आपण त्याच्या मुक्त होऊया. आणि त्यांना म्हणून आपण मोठ्या प्रमाणात शिबिर घेण्याचं त्यांनी देखील आश्वासन दिलं आहे. मग या ठिकाणी आमचं नियोजन आहे की आज एक प्रातिनिधिक स्वरूपात घेतलं. पुढच्या आगामी काळात आमच्या राजवर्धन विद्यालयाच्या वतीने मोठ्या प्रमाणात आम्ही शिबिर घेऊ आणि बहुसंख्य शैक्षणिक भागातील आमचे जे माता भगिनी आहेत की त्यांना भाऊ आहेत आमचे, त्यांना हे जे आजाराचा त्रास होतो त्यापासून मुक्त करण्यासाठी तुमचं सहकार्य निश्चित लाभेल. आणि खरोखर आमच्या राजवर्धन विद्यालय आणि हर्षवर्धन बालक मंदिरच्या वतीने डॉक्टर अर्जुन गवळी आणि तुमच्या टीमचं मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो.